तुम्ही दादांच्या आठवणी खूप भरभरून सांगितल्या, पण मला असंही माहिती आहे की तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंना काहीतरी खास नावाने बोलवायचात, कारण की तुमची मैत्री तितकी घट्ट होती. त्याला मी गोट्या बोलायचो. त्याला नाव घरी त्याला गोट्या बोलायचो. घरचं नाव. हां. तर कोल्हापूरचा किस्सा आहे. नंतर काय मी त्याला काय नाव बोलायचं बंद केलं, कारण ते एवढं हे झाल्यानंतर स्टार शेवटी. आपण गोट्या बोलायचं परत दिसत नाही. मी असं बोलायचं. आणि एकदा कोल्हापूरचा शो होता, कोण बोललं तोरणेवाला कोणतं आलं होती त्याशी बोलायला. तर आला मला गोट्या, आम्ही सगळे बसलो होतो सगळ्या. तर मी आपलं मेकअप वेकअप करत आलो. एक आलो तर मी बोले ए गोट्या बोलत आहेत तुला. तर ते सगळे हसले. तर आयला जा इथे पण काढलीस माझी, म्हणजे नाही देत असं. तर गोट्या म्हणजे त्याचं पेटनेम ते होतं. पण त्या दिवसानंतर त्याला कधी गोट्या म्हणून हाक नाही मारली मी. आणि ते त्यांच्यासमोर झालं ना, ते बाहेरून आलेल्या माणसांसमोर. बाहेरनं आलेल्या माणसासमोर, अरे गोट्या ते बघ कोण आलेत बघ, तू हां आलेत कोणतरी, जा गोट्या असं त्याला बोललो. नंतर मला होता आले इथे पण माझी केलीस काय. म्हटलं काय काय केले. अरे गोट्या त्यांच्यासमोर काय बोललास, सॉरी तू असंच कर झाला बोल आणि सॉरी बोल, करणे का ऊपर से. म्हटलं नाही रे तसं. मग नंतर मी त्याला कधीच गोट्याहून हाक मारले. पती सगळे उचापती हे नाटक तर खूप गाजलं, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण या पलीकडे कुठलं नाटक असं आहे किंवा कुठला सिनेमा असा आहे जो खूप जीवाच्या जवळचा आहे, की आता ठीक आहे आता काही गोष्टी आठवत नाही आहेत, पण तो सिनेमा ते नाटक आठवतंच किंवा ते खूप काळजाच्या जवळ आहे? बिघडले स्वर्गाचे दार. त्यातही लक्ष्मम्मा होते ना? ते मला म्हणजे त्यात माझा रोल असा होता, म्हणजे काय त्याला म्हणतात धूत पापेश्वरचा रोल होता. आणि ते नाटकच अख्खं टपाटप होतं. लक्ष यायचा, बॅटिंग करायचा. तो राजा गावडे म्हणून जो होता तो बॅटिंग करायचा. बिघडले स्वर्गाचे दार तुम्हाला माहिती आहे नाटक ते? हो, नाव ऐकून आहे. म्हणजे हां. अर्थात आम्ही त्या पिढीचे नाही आहेत, पण बिघडले स्वर्गाचे दार हे नाटक असं होतं की देव लोक वरती काय करतात ह्याच्यावरती, म्हणजे देवांचं असं गणपतीच्या ह्याच्यापासून, म्हणजे गणपती खाली येणार इकडनं सगळं असतं, ते वरनं सगळं हे गणेश गेला असं झालं, असं सगळं तो आला, हे झालं ते झालं. आणि असं एक अमुकाचा एक नृत्य असतो, अमुकाचा तो नृत्य असतो राजा गावडेचा. खाली येतात तर हा त्याचा पी असतो, तो त्याच्या रूममध्ये असतो पी ए, आणि घेऊन यायला जातात त्याच्यावेळी. वरती जाऊन बोलतो मी तर असं आहे हां. मग त्याला आणतात. तो बोलतो मी तर असाच आहे, माझा नाही तो ह्याला आणला होता ह्याच्याऐवजी तुम्ही मला तो जर काय त्याला म्हणतात, राजा गावडेचा जो रोल आहे तो ह्याचा मंत्री, आणि एची बायको लक्ष्मीकांतची बायको ती तिकडे असायची. आणि त्याचं लफडं असायचं, म्हणजे लक्ष्मीकांतच्या बायकोबरोबर. तर त्याला नाही न्यायची ऐवजी राजाकडून न्यायची ह्याला घेऊन पियाला घेऊन जातो. तो बोलतो मी तो नाही, मी काय नाही, माझं नाव हे आहे. आईला बोलतो आता वांदे झाले. मग ते राजा गावडे घेऊन जातं. असं बोलतो अच्छा असं आहे काय, ठीक आहे मी काय करत नाही, आणि तो तुमच्यावरती माझं हे राहील. तो सगळं बंद करतो, हे बंद ते बंद, त्यांचं अमृत बंद, हे कर ते असं ते बंद होत जातं. त्यात माझा रोल होता एक धूत पापेश्वर. मी तो यायचा सटासट बॅटिंग करायचा निघून जायचा, परत सटासट बॅटिंग करायचं निघून जायचं. मग मला पहिला माझी एंट्री होती ती काय बरं धूत पापेश्वर सांगायचो मी, असं असं करायचो, असे असं ना हे केलं ते केलं, म्हणजे माझा जो रोल होता तो बस. आणि जायचो परत
परत यायचो, परत काहीतरी करायचो, परत लाफ्टर्स काढायचो, धडाधड धडाधड जायचो. इतकं व्हायचं, इतकं लाफ्टर काढायचो त्याच्यात की शेवटी लक्ष्मीकांत बोलायचे, बाबा तू काय करणार आहेस, नाटकाचा तो हिरो व्हायला लागला होता. तू सांगायचं पण नाही, पण म्हणलं नाही, कर कर म्हणून सांगायचं. म्हणजे अडवलं नाही आडव नाही, कधीच नाही. वा, हा पण कुठेतरी मोठेपणा असतो ना. बऱ्याच असं होतं की आपल्या सोबतचा कलाकार थोडा पुढे जायला लागला की नाही, आपण ते थोडंसं, पण त्यावेळेस तो कधीच नाही अडवायचा, कधीच नाही. तो कित्येक बघितलेत मी, कधीच नाही.